सध्या प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर महाकुंभ सुरू असून कोट्यवधी भारतीय गंगेत पवित्र स्नान करत आहेत। अशातच गंगा नदीच्या पाण्याचा दर्जा आणि प्रदूषणाचा मुद्दा वारंवार चर्चेत येतोय। मात्र गंगा नदीच्या पाण्यामध्ये काही खास गुण असल्यामुळे गंगेचं पाणी स्वतःहून शुद्ध आणि स्वच्छ करण्याची क्षमता ठेवतं आणि हे एखाद्या धार्मिक संघटनेचं मत नाहीये, तर हे पर्यावरण क्षेत्रात देशामध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरीच्या संशोधनात समोर आले। मागील 12 वर्षांपासून निरीच्या एका खास टीमने गोमुख ते गंगासागर दरम्यान गंगेच्या पाण्याचा अभ्यास केला आणि त्यामध्ये गंगेचं पाणी काही खास गुणांमुळे स्वतःला शुद्ध ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतं असं निरीच्या संशोधनातून समोर आलं। तर कोणत्या 4 प्रमुख कारणांमुळे गंगेचं पाणी इतर नद्यांच्या तुलनेत जास्त शुद्ध राहतं बघूया। गंगेच्या पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन इतर नद्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे। गंगा हिमालयातनं खूप जास्त उंचीवरून आणि अत्यंत कमी तापमानाच्या प्रदेशातनं वाहते। कमी तापमानामुळे गंगेच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे। ऑक्सिजन जास्त असल्याने पाणी शुद्धीकरणास मदत होते। गंगा किनाऱ्यावरील झाडाझुडपांमुळे मोठ्या प्रमाणात टर्पिन्स उत्सर्जित होतात। टर्पिन्सची गंगेच्या पाण्याला शुद्ध करण्यात मोठी भूमिका आहे। गंगेच्या पाण्यातील बॅक्टेरियोफाज हा बॅक्टेरियाचा नैसर्गिक शत्रू आहे। गंगेच्या पात्रातील अत्यंत बारीक दगड, गोटे, कण म्हणजेच सेडिमेंट्स जलशुद्धीकरणात चाळणीसारखं काम करतात। जिथे गंगेचा प्रवाह अडतो तिथे पाणी शुद्ध करण्याची क्षमता कमी होते। मात्र तरी थोड्या अंतरावर वाहत जाऊन गंगेचं पाणी विरघळलेले ऑक्सिजन, टर्पिन्स, बॅक्टेरियोफाज, सेडिमेंट सारख्या घटकांमुळे स्वतःला काही प्रमाणात शुद्ध करून घेते। दरम्यान निरीने संशोधन नेमकं कसं केलं आपण ते बघूया। निरीचा अभ्यास 2510 किलोमीटर लांब गंगा नदीला 3 भागांमध्ये विभाजित करून केला। पहिला भाग गोमुख ते हरिद्वार, दुसरा भाग हरिद्वार ते पाटणा, तिसरा भाग म्हणजे पाटणा ते गंगासागर होता। एकूण 155 जागांवर हजारो सॅम्पल्स घेण्यात आले। या अभ्यासात निरीसह विविध IIT, बनारस हिंदू विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनी सहकार्य केले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।